नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया, जी यंदा आपण बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी साजरी करत आहोत. तसेच आपल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार या दिवशी धार्मिक विधी आणि पूजा अर्चा सुद्धा करतात. एकंदरीतच स्नान, दान, जप, तप इत्यादीसाठी महत्त्वाचे असते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयापासून आंबा का खातात, या दिवशी मृत पूर्वजांची पूजा का करतात व कशी करावी, तसेच करा व केळी म्हणजे काय, मृत पूर्वजांचे पूजन, तर्पण, होम हवन अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पूर्वजांना आंब्याच्या रसांचा नैवेद्य का दाखवतात, तर या सर्व विषयावरचा व्हिडिओ आहे. आपण माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयाला कोणत्या देवतांची पूजा करतात, मुहूर्त, पूजाविधी, संपूर्ण माहिती, तर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आवश्यक पहा. तर या दिवशी मांगलिक कार्य, साखरपुडा, लग्न, वाहनांची खरेदी, घराची खरेदी, जागा खरेदी व सर्वात महत्त्वाची सोने दागिन्यांची खरेदी मोठ्या उत्साहाने करतात. हे या दिवशी केल्यास त्यास अक्षय प्राप्त होते, म्हणजेच त्याचा नाश होत नाही, ते अक्षय राहते. हेच अक्षय तृतीयाचं महत्त्व आहे. या सर्वांबरोबरच आणखी एक महत्त्वाची पूजा या दिवशी केली जाते, ती म्हणजे मृत पूर्वजांची पूजा देखील करायची आहे. या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयाची संपूर्ण पितृपूजा माहिती विधीसह पाहता येईल. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. बुधवारी अर्थात 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया तिथी जरी दुपारी 2:13 संपणार असली तरी या दिवसाचं महत्त्व पूर्ण दिवसभर कायम राहणार आहे. आणि हो, सणाची देवपूजा आणि पितृपूजा तशीही आपल्याला दुपारी 12 वाजेपर्यंतच करायची असते. पण तुम्हाला अक्षय तृतीयाचं 3.5 मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त असल्याचं औचित्य साधून काही मौल्यवान गोष्टींची खरेदी करायची असेल किंवा काही नवीन कामांना सुरुवात करायची असेल तर ती तुम्हाला दिवसभरात कधीही करता येईल. चला आता या दिवसाची देवपूजा थोडक्यात जाणून घेऊया, कारण पूजेची संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलीच आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, सूर्याला अर्घ्य देऊन या दिवसाची मंगलमय अशी सुरुवात करावी. दक्षिणेकडे पितरांनाही तर्पण करावं व तुळशीची पूजा करून देव्हाऱ्यातील देवांची पूजा करायला घ्यावी. दिवा लावावा आणि त्याला नमस्कार करावा. एका वाटीमध्ये कुंकू आणि 2 कापूर वड्याची पावडर एकत्र करून त्यामध्ये 1-2 थेंब गुलाब पाणी किंवा दूध टाकावे. पाणी घालून पातळसर मिश्रण तयार करावे. तर एका ताटामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती, त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती आणि कुलस्वामिनीची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा टाक असेल तर टाक ठेवून घ्यायचा. त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती देखील ठेवून घ्यायची. पूजेच्या कामामध्ये जेव्हा आपण देवी देवतांच्या अशा सेपरेट किंवा थोडंसं अंतर ठेवून मूर्ती किंवा टाक ठेवून घेतो आणि मग त्यांना स्नान घालतो ते चालतं. मात्र काही जण काय करतात, एकाखाली एक सगळे टाक ठेवतात किंवा हाताखाली एकाखाली एक सर्व टाक धरतात आणि वरून पाणी ओततात. किंवा देवांच्या मूर्ती असतील तर ताटामध्ये एकदमच त्या गच्च भरून ठेवतात आणि एकत्रित त्याच्यावरती पाणी ओततात. पण ते मात्र चुकीचं आहे. पण सर्व देवी देवतांची एक एक मूर्ती घेऊन त्यांना स्नान घालणं शक्य होत नाही, तर आपण अशा पद्धतीने त्यांच्या मूर्ती एकाच ताटामध्ये सेपरेट ठेवून मग त्यांना स्नान घातलं तर ते नक्कीच चालतं. तर गणपती बाप्पांना पहिलं मान म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर 1 चमचाभर पाणी सर्वात प्रथम घालून घ्यायचं आणि इतर सर्व देवी देवतांच्या मूर्तीवर आपल्याला पाण्याचा अभिषेक सर्वप्रथम करून घ्यायचा आहे. बाळकृष्णांना किंवा भगवान विष्णूंना काही कुंकू चालत नाही, तर मग त्यांच्या मूर्तीवर आपण थोडंसं चंदन लावून घ्यायचं आणि ज्या बाकीच्या मूर्त्या आहेत मग त्यांच्यावर ते कुंकवाचं पाणी आपल्याला एक एक करून ओतून घ्यायचं आहे. त्यावेळेस त्यांचं नामस्मरण करणंही खूप महत्त्वाचं आहे. आणि इतर देवघरामध्ये जे बाकीचे देवदेवता असतात त्यांची पूजा या दिवशी करायचीच आहे. पण ज्या सणाला ज्या ज्या देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व दिलं जातं तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. गणपती बाप्पांना त्याचबरोबर ज्या ज्या देवी देवतांना आपण स्नान घालून घेतलं त्या सर्व देवी देवतांना गंध लावून घेऊया. तर सर्वच देवी देवतांना आपण चंदनाचा गंध लावू शकतो. त्याचबरोबर ज्या स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू लावलं तरीही चालतं आणि गणपती बाप्पांना देखील आपण हळदी कुंकू, चंदन हे तिन्ही गंध लावू शकतो. फुले व्हा आणि लक्ष्मी प्राप्तीचा दिवस म्हणून अक्षय तृतीया दिवस म्हणून ओळखला जातो. आता आपल्याला अक्षय तृतीयांची पूजा करताना कोणकोणते मंत्र म्हणायचे असतात तेही मी तुम्हाला सांगते. श्री गणेशाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी देवी नमः, ओम अन्नपूर्णाय नमः, ओम श्री कुलस्वामिनी देवी नमः, ओम पितृभवे नमः, पितृदेवभवे नमः,
अशा पद्धतीने मंत्र म्हणायचे आणि सर्व देवी देवतांना मनोभावी नमस्कार करायचा। हा मंत्र तुम्ही अभिषेक घालतानाही त्या देवतेनुसार हा मंत्र म्हणू शकता। नंतर आपल्याला अक्षय पात्राची कवड्यांची पूजा करायची आहे। ती संपूर्ण माहिती मागील व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे। अक्षय तृतीयाला केली जाणारी देवपूजा तसेच अक्षय पात्रांची पूजा झाल्यानंतर आता या दिवशी केली जाणारी पितृपूजा कशी करायची ते आपण पूर्ण जाणून घेणार आहोत। मृत पूर्वजांची पूजा कशी करावं, केळी पूजन कसे करावे। देवपूजेबरोबर पितरांच्या तिथीलाही महत्त्व आहे। त्यामुळे ज्याच्या घरामध्ये किंवा ज्याच्याकडे पितरांचा टाक आहे त्यांनी पितरांच्या टाकाला देखील स्नान घालायला विसरायचं नाही। हवं तर पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ मिसळून त्या पाण्याने तुम्ही पितरांच्या टाकाला स्नान घालू शकता। जर पितरांचे फोटो असतील तर ते पुसून घ्या। तर अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ उदक कुंभ पुजून ते दान करण्याची पद्धत आहे। उदक कुंभ म्हणजे पाणी ठेवण्याचे मातीचे घडे। सर्वसामान्य भाषेमध्ये आपण त्याला करा किंवा केळी असं म्हणतो। तर या करा केळीचं पूजन सुद्धा आपल्याला आपल्या देवघराच्या समोर करता येईल किंवा तिथे जागा नसेल तर साईडला कुठेतरी आपण त्याच खोलीमध्ये ही पूजा करू शकतो। अगदी देवांच्या खोलीत जागा नसेल तर दुसऱ्या कोणत्याही खोलीत तुम्ही ही पूजा मांडली तरीही चालेल। तुम्हाला दिशेचा विचार करायचा असेल तर पितरांची दिशा ही दक्षिण दिशा असते आणि पितरांच्या समोर आपण त्यांची पूजा करायला बसलो तर आपलं तोंड उत्तरेला होईल। अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडता येईल। म्हणजेच पितरांचे तोंड दक्षिणेला असणार आहे। तर एक पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं उपरणं किंवा पांढरा कपडा अंथरून घ्यायचा। साईडने रांगोळी वगैरे काढून घ्यायची, कारण आपण पितरांना सुद्धा देव मानतो। पितृदेवो भव रांगोळी वगैरे काढून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला त्या आसनावर फोटो ठेवा, त्या फोटोला हार घाला। जर फोटो नसेल तरीही काही हरकत नाही। नंतर फोटोसमोर एक प्लेट ठेवायची आहे। प्लेटमध्ये जव हे धान्य ठेवायचं। जव हे धान्य पितृपूजेसाठी महत्त्वाचं मानलं जातं। तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही गहू घेतले तरीही चालेल। आता करा कोणी पूजायची, केळी कोणी पूजायची हे महत्त्वाचं आहे आणि ते कशा रंगाचं असावं। तर करा केळी घेताना आपल्याला ती लाल मातीचीच घ्यायची आहे। आपण बाजारामध्ये जाऊन बघतो वेगवेगळ्या प्रकारचे माठ असतात रंगाचे, त्याचबरोबर तांबड्या रंगाचे किंवा आजकाल डिझाईनचे पण असतात। पण ही जी करा केळी आपण पुजतो तर त्यासाठी लाल मातीचीच आपल्याला ते पाण्याचे माठ घ्यावे लागतात। करा म्हणजे मातीच्या तांब्या आणि केळी म्हणजे मातीची कळशी। ज्याच्या घरामध्ये पुरुष वारलेले आहेत मग त्यांना आपण पित्र म्हणतो, तर त्या पुरुषाच्या नावाने आपल्याला करा पुजायचा असतो आणि एखादी स्त्री वारलेली असेल तर तिच्या नावाने आपल्याला मातीची केळी पुजायची असते। केळी म्हणजे कळशी। काही ठिकाणी केळी म्हणून मातीचं मडकं काळ्या रंगाचं सुद्धा घेतलं जातं। आता उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपली आजी आणि आजोबा दोघेही वारलेले आहेत, तर मग ते पती पत्नी आहेत, त्यांच्या नावाने आपल्याला हे करा आणि केळी पुजायचं झालं तर त्या प्लेटवर म्हणजे आपण जे धान्य ठेवलेलं आहे प्लेटमध्ये, तर त्या प्लेटवर आपल्याला पाण्याने भरलेली ती मातीची कळशी ठेवायची आहे। तिच्यामध्ये आपण तुळशीची पानं टाकू शकतो आणि त्याच्यावर तो मातीचा करा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुळशीची पानं टाकायची आणि मग त्याच्यावर आपण एखादं पाण्याचं फळ ठेवू शकतो, जसे की खरबूज आहे, लाल भोपळा आहे, बऱ्याच ठिकाणी आंबा ठेवण्याची पद्धत आहे। समजा आंबा एकदम छोटा आहे आणि तो त्या मातीच्या तांब्यामध्ये डायरेक्ट बुडेल असं जर होत असेल तर तुम्ही एखादी प्लेट त्याच्यावर ठेवा आणि मग त्याच्यावर आंबा ठेवा। तसं ठेवायचं नसेल तर साईडला आपण ती फळं ठेवली तरीही चालतात। आता या मातीच्या मडक्यांना गळ्याला आपण लाल रंगाचा धागा देखील बांधू शकतो, जसे की त्याला आपण रक्षासूत्र म्हणजेच कलावा असं म्हटलं जातं। पूजा मांडून झाली की त्या उदक कुंभांना म्हणजे मातीच्या कर्याला चंदनाचा, अष्टगंधाचा किंवा बुक्क्याचा यापैकी कोणता तरी एक गंध लावायचा, फुलं व्हायची, धूप दीपाने वळून पितरांचं स्मरण करत करत मनोभावे नमस्कार करायचा। तुमचं काही चुकलं माकलं असेल तर पितरांकडे क्षमा मागा, म्हणजे तुम्हाला ज्या काही अडचणी पितृदोषामुळे येतात त्याही निघून जातील। पूजा झाली की लगेच तर्पण करावे, 5 ते 10 मिनिटं लागतील। बघा अक्षय तृतीयेलाही खूप त्याचं महत्त्व आहे। तर्पण विधी तुम्हाला थोडक्यात कसा करायचा ते मी सांगणार आहे। पांढरे वस्त्र परिधान करावे व तांब्यातील चमच्याभर पाणी प्रथम आपण प्राशन करावे। चमच्याभर पाणी हातात घेऊन संकल्प करायचा की मी म्हणजेच माझं पूर्ण नाव सांगावे, आपले गोत्र सांगावे, तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र सांगा आणि पुढे बोलावे, माझ्या वडिलांसह माझ्या प्रिय प्राणी, माझे पूर्वज, माझे वंशज, माझे सगळे नातेवाईक आहेत जे मृत आहेत त्यांना मी तर्पणविधी करीत आहे, त्यांचा आपण असा संकल्प करायचा आणि नंतर तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये काळे तीळ, तांदूळ, फुलांच्या पाकळ्या
चंदन पावडर टाकायची, गंगाजल असेल तर टाका, नसेल तर तुळशीची 2-3 पाने टाका आणि आपण गुडघ्यावर बसून म्हणजेच मारुती जसा बसतो त्या पद्धतीने डावा गुडघा खाली आणि उजवा गुडघा वर असा करून बसायचा आहे. तुमचं वय जास्त असेल, जर तसं बसता येत नसेल तर डावी मांडी खाली ठेवून उजव्या मांडी उभी करून अशा पद्धतीने बसावं. साधी मांडी घालून बसलं तरी सुद्धा चालेल. आपण दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करणे फार महत्त्वाचं आहे. आपल्या कोणत्याही पूर्वजांचं किंवा पितरांचं कार्य करताना नेहमी दक्षिणेकडे तोंड झालंच पाहिजे, हे महत्त्वाचं. जिथे आपण पितरांची पूजा मांडणी केली आहे तिथे बसले तरीही चालेल. एक तामण घ्या. प्रत्येक वेळी आपल्या पूर्वजांचं नाव घेऊन, आपले वडील वारले असतील तर वडिलांचं नाव घ्यायचं. सदाशिव यांना मी माझं तर्पण इथे अर्पण करीत आहे. त्यानंतर आजोबा असतील तर विष्णू, त्यांना मी तर्पण अर्पण करीत आहे. विष्णूंचे वडील असतील तर गोविंद, यांना मी तर्पण अर्पण करीत आहे. प्रत्येक वेळी हातामध्ये पाणी घेऊन ते पाणी ताम्हणामध्ये किंवा कुंडीत सोडावे. अंगठ्याच्या बाजूने ताम्हणामध्ये सोडावे, म्हणजे अंगठ्यावरून सोडावे. अशा प्रकारे जे तुमचे पूर्वजांची नावे आहेत त्याबरोबर आईची आई, त्यांच्या 3 पिढ्यांची नावे घ्या. माहीत नसेल तर माझे पंजोबा अमुक असे म्हणावे. त्याचबरोबर तुमच्या घरातील मृत काका, काकू, मावशी यांनाही तुम्ही तर्पणविधी करू शकता. तसेच तुमच्या घरामध्ये एखादा पाळीव प्राणी आवडता असेल आणि तो जर आता हयात नसेल तर त्याच्या नावाने देखील तुम्ही तर्पण करू शकता. आणि ते तांब्यातील पाणी आहे ते थोडे थोडे घ्यायचे आणि कामना सोडायची. अशा प्रकारे तर्पणविधी करायचा. हे पाणी तुम्ही कुंडीत टाकावे आणि हा विधी तुम्ही डायरेक्ट कुंडीत जरी केला तरी चालतो. ताम्हणाचा वापर न करता कुंडी समोर घेऊन बसावी व हा विधी करावा. अगोदर आपल्या पूर्वजांची नावे पानावरती लिहून काढा, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. त्यांना सांगा मला पितृदोष आहे तर नष्ट व्हावा, घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद लाभावा. या गोष्टीमुळे पितृ शांत होतात आणि या विधीमुळे आपल्याला पितृदोषाचा त्रास होत नाही. तर्पणविधी अक्षय तृतीयाला जमला तर नक्की नक्की करा. तर्पणविधी झाल्यानंतर तुम्हाला पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्याकडे पितृनिवारक स्तोत्र असेल, पितरांच्या संबंधी जे काही स्तोत्र वगैरे वाचले जातात तेही तुम्ही यावेळेस वाचू शकता. आता काही ठिकाणी ही पूजा, देवपूजा झाली सकाळी की लगेच मांडून ठेवतात आणि ऐन 12 वाजेच्या वेळी तेव्हा नैवेद्य वगैरे दाखवून झाला की थोड्या वेळाने लगेचच या उदक कुंभाचं दान होतं. काही ठिकाणी असं असतं की ऐन 12 वाजेच्या वेळेला म्हणजे जेव्हा नैवेद्य दाखवायचा आहे तेव्हाच हे घडे मांडले जातात, त्यांची पूजा होते आणि आघारी वगैरे पिळून लगेचच मग उदक कुंभांना त्या दिवशी दान करतात किंवा कोणी कोणी दुसऱ्या दिवशी सुद्धा दान करतं. बघा, आता ज्या घरामध्ये पती पत्नी जे वारले आहेत, मी तुम्हाला आजी आजोबांचं जसं उदाहरण सांगितलं, त्यामध्ये समजा आजी अगोदर वारलेले आहे, म्हणजे आजी जर सवासण गेली असेल तर मग तुम्ही त्या केळीला कुंकू आणि हळद दोन्ही लावावे. पण आजी समजा नंतर गेलेले असेल तर तुम्ही त्या केळीला सुद्धा बुक्का लावू शकता. आता कर्याला मग चंदन, अष्टगंध, बुक्का यापैकी कोणताही गंध लावला तरीही चालतो. अशा पद्धतीने आता समजा जे वारलेले आहेत मग ते पती पत्नी नाहीये पण आपल्या घरातले ते पित्र आहेत म्हणून आपण पुजतो. तर मग जेव्हा असे असेल तेव्हा कराही सेपरेट ठेवायचा आणि केळीही सेपरेट ठेवायची, ती एकावर एक ठेवायची नाही. पण जेव्हा पती पत्नी एकत्रित आपण त्यांची पूजा करतो तर कळशी अर्थात आकाराने मोठी असते आणि कळशी आणि किंवा केळी हे आपण श्रीलिंगी म्हणून उच्चारतो, तर मग ती आकारानेही मोठी असते म्हणून ती खाली ठेवतात. आणि करा म्हणजे मातीचा तांब्या, तर तोही त्या केळीवर ठेवला जातो. या दिवशी आंबरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य देवांना आणि पितरांना दाखवण्याची पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी हाही नियम पाळला जातो की जोपर्यंत अक्षय तृतीयेला पितरांच्या नावाने आंबा आघरीवर पिळला जात नाही किंवा त्याचा आंबरस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जात नाही तोपर्यंत घरातला एक मोठा माणूस किंवा बाई आंबा खात नाही. तर तुमच्याकडे हा नियम पाळतात का ते सांगा. तसेच कोरडा शिदा देखील आपण भरून या पितरांच्या पूजेसमोर ठेवू शकतो. कोरड्या शिद्यामध्ये काय काय ठेवायचं तर 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी तेल, थोडासा गूळ आणि लाल सुक्या मिरच्या. आणि हे सगळं नंतर आपण गोरगरिबांना किंवा ब्राह्मणांना दान करून देऊ शकतो. उदकुंभासह किंवा मग तुमच्याकडे अशी पद्धत नसेल तर दान वगैरे करण्याची, तर ते जे मातीचे घडे असतात ते आपण आपल्याच घरी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी वापरू शकतो. या काळामध्ये आपण जर कोणाला पाण्याचं दान केलं तर त्याचं पुण्य आपल्यासाठी अक्षय राहतं, अविनाशी राहतं आणि हेच पुण्य आपल्याला कायम कामात येतं. तर मग बाग बगीचे जिथे असतात तिथे तुम्ही हे मातीचे घडे पाणी भरून ठेवले तर पशुपक्षी ते पाणी पिऊ शकतात. त्याचबरोबर हा जो शिदा असतो तोही नंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकात वापरला तर चांगलंच आहे. पण या दिवशी दान करण्याचं महत्त्व आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं.
आता या दिवशी घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी अग्निहोत्र किंवा होम करण्याची देखील पद्धत आहे. एखादं मोठं ताट घ्या किंवा मातीचं भांडं घ्या, नाहीतर मग आपलं जे पत्र्याचं घमेलं वगैरे असतं ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादी गोवरी आणि थोडीशी लाकडं पेटवून घ्यायची. लाकडं नसतील तर गोवरी पेटवून घ्या, त्याच्यावर तूप टाका, थोडा भात टाका किंवा आपण जी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो ते सगळं काही थोडं थोडं टाकलं, थोडासा कापूर टाकायचा आणि आपण त्याच्यावर थोडासा आंबा पिळायचा, म्हणजे पितरापर्यंत तो सुवास पोचला असा त्याचा अर्थ होतो. आणि थोडासा आंबा पिळून मग ते तुम्हाला आघारी म्हणून दाखवलेला आहे. आता नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही सर्व कुटुंबीय मिळून जेवण करू शकता. हवं तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरी उपास करू म्हणून एखाद्या दाम्पत्याला जेवायला बोलावे किंवा एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या स्त्रीला फक्त उपास करू म्हणून तुम्ही जेवायला बोलू शकता. आता ज्या घरी फक्त स्त्रीच्या नावानेच पितरांची पूजा झालेली आहे त्यांनी एखाद्या स्त्रीला बोलावलं तरीही चालेल. स्त्री पुरुष दोघांच्या नावाने पितृपूजा झाली असेल तर दाम्पत्याला बोला. फक्त पुरुषाच्याच नावाने झाले असेल तर एखाद्या पुरुषाला तुम्ही उपास करू म्हणून बोलावलं तरीही चालतं. आता आपण जो काही अग्निहोत्राचा होम केलेला आहे किंवा आघारीचा होम तो तुमच्या घरामध्ये फिरवला तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, की जी नकारात्मकता असते ती निघून जाते. पितृदोष असेल तर तोही निघून जातो. तो संपूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये हा जो धूप आहे तो पसरला पाहिजे, फक्त टॉयलेट बाथरूमची जागा सोडून. आणि जेव्हा तुम्ही हा होम घरामध्ये फिरवताय तेव्हा दरवाजे सगळे उघडून द्यायचे, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा इडापिडा जी काही आहे त्या सगळ्या या धुराच्या धुपाने बाहेर जातील. अशा पद्धतीने अक्षय तृतीयेची ही पूजा जो कोणी या दिवशी देवपूजा आणि पितृपूजा नियमधर्माने करतो तर त्याला खरंच अक्षय पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि अक्षय पुण्य असं असतं की ते कायमस्वरूपी चिरकाल आपल्याजवळ टिकून राहतं आणि वेळोवेळी संकटकाळी ते आपल्याला कामात येतं. तुम्हाला मातीची ही करा आणि केळी कुठेही पाण्यासह दान करायचे नसतील किंवा तुमच्याकडे तशी पद्धत जर नसेल तर मग ही पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलायची आणि हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला दिलं तरीही चालेल. जे गहू आहे ते पक्ष्यांना घाला. अक्षय तृतीयेची पूजा दुसऱ्या दिवशी सकाळीच उचलायची असते. तसेच पितरांचा नैवेद्य दिलेला आपण घरात कोणीही खायचा नसतो. तो 12 वाजता नैवेद्य दाखवावा व 15 मिनिटांनी तो नैवेद्य कावळ्यांना खाण्यासाठी टेरेसवर ठेवा, कारण कावळ्यांनी खाल्ला म्हणजेच पितरांनी खाल्ला असा अर्थ होतो. तसेच राहिलेला जर नैवेद्य असेल तर तुम्ही इतर पशुपक्ष्यांना किंवा गायीला दिला तरी चालेल. जोपर्यंत पितृपूजा होत नाही तोपर्यंत घरातील मुख्य स्त्री आणि मुख्य पुरुषांनी उपवास धरावा. आता आंब्याचा नैवेद्य का दाखवला जातो हे पण पाहूयात. तर अक्षय तृतीयापासून आंबा का खातात व त्याचा नैवेद्य का दाखवतात, तर आई किंवा वडील मृत झाल्यावर आपण कोणत्या तरी एका गोष्टीचा त्याग करतो आणि त्यामुळे आपल्याला तो पदार्थ समोर आल्यावर आपल्या आईवडिलांची आठवण येते, म्हणून तो पदार्थ आपण पाळतो. आपल्याला ज्या वेळेस आईवडील वारल्यानंतर आपल्याला सांगतात की एक पदार्थ तुम्ही पाळा की तुम्हाला तो वर्षभर खायचा नाही वगैरे, तर अशा प्रकारे आपल्याला तो पदार्थ का पाळायला सांगितलेला असतो, तर तुम्ही तो पदार्थ पाळल्यावरती ज्यावेळेस तुम्हाला तो पदार्थ तुमच्यासमोर येईल त्यावेळी तुम्हाला तुमच्या आई किंवा वडिलांची आठवण येईल आणि त्या पदार्थाची त्यागी भावना निर्माण झाली असेल. तसेच वर्षातून ठराविक दिवसात येणारा आंबा आहे आणि फक्त उन्हाळ्यातच येतो. तो आल्यानंतर फार पूर्वीपासून ज्याचे वडील वारलेले आहेत त्यांनी आंब्याच्या रसाचा नैवेद्य अक्षय तृतीयाला दाखवल्याशिवाय आंबा खात नाहीत, हे त्यामागील कारण आहे. तसे धार्मिक वगैरे काही कारण नाही, तर एक परंपरागत आलेली ही एक प्रथा आहे. तसेच अक्षय तृतीयापासून आंबा खात्यात ही एक त्यागाची भावना आहे. सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 महिना अगोदर जरी बाजारात आंबा आलेला असतो पण आपल्या वडिलांसाठी आपल्या पूर्वजांसाठी खायचे नसतात. त्यांच्याविषयीचे प्रेम, त्यांच्याविषयीची त्यागाची भावना यामुळे आपल्याला अक्षय तृतीयापर्यंत आंबे खायचे नसतात. शिवाय अक्षय तृतीयापर्यंत आंबा खाण्यास योग्य असतो. तसेच ग्रामीण भागात हे आंबे उतरवला जातो व प्रथम आपले कुलदैवत, आपले ग्रामदैवत यांना आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि यांच्यानंतर आपले जे मृत व्यक्ती आहेत त्यांना हा आंबा प्रथम दाखवला जातो, म्हणजेच आपल्या वाडवडिलांना अर्पण केला जातो व आंब्याचा रस व पुरणपोळीचा स्वयंपाक याचा नैवेद्य आपल्या पूर्वजांना दाखवला जातो आणि म्हणूनच अक्षय तृतीयापासून आंबा खाण्याची प्रथा आहे.
तर मंडळी, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने शेअर केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीने नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.